नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण अगदी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी अगदी पातळ आवरणाची पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत। मी सुद्धा पहिल्यांदाच केली, पण बघा किती परफेक्ट झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा अशी पुरणपोळी करायची असेल तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेअर सुद्धा करा नातेवाईक मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये। तर चला आपण जास्त वेळ वाया न घालवता झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर बघा, रेसिपीसाठी मी इथे 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे। आपण मेजरमेंटसाठी 1 ग्लास वाटी किंवा कुठलंही मेजरिंग कप सेट करून घेऊया आणि सगळे साहित्य त्याच साहित्याने घ्यायचे आहे। मग वाटी असो, ग्लास असो किंवा मेजरिंग कप असो, तर मी ग्लासचा वापर केलेला आहे। 1 ग्लास हरभरा डाळ घेतली, भरपूर सारं पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचं, 2-3दा धुवायचं, मस्त असं रगडून डाळ धुवून घ्यायची। त्यामुळे डाळीला जे काही डस्ट असेल किंवा कुठलं पीठ काही असेल ते सगळं निघून जाईल आणि आपली रेसिपी चवीला छान होईल। तर बघा, अशा प्रकारे मस्त घासून धुवून घ्यायची डाळ, पाणी निथळून घ्यायचं, त्यानंतर परत एकदा पाणी घालायचं। मी 2-3दा धुतलेली आहे डाळ, इथे तुम्हाला एकदाच दाखवलेली आहे, पण 2-3दा धुतली। त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून डाळ आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर बघा, मी तुम्हाला डाळ तोडून दाखवते। नखाने तोडल्यावर सहज तिचे 2 तुकडे होतात। तर आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। आता आपण सगळी डाळ एका चाळणीमध्ये काढून घेऊया। भिजवल्यामुळे पुरण लवकर शिजतं आणि सॉफ्ट सुद्धा होतं। तर बघा, डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। कुकर घेतलेला आहे आणि मी अलीकडे 1 ग्लास डाळीसाठी मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर 2 ग्लास पाणी वापरू शकता, म्हणजेच डाळीच्या दुप्पट। तर बघा, डाळ गरम पाण्यामध्ये शिजवायची, त्यामुळे डाळ छान शिजते आणि पुरण सुद्धा मऊसूत होतं। आता इथे मी हळद वापरलेली आहे। हळदीमुळे पुरणाला छान असा रंग येतो आपलं पुरण मस्त असं मऊसूत होण्यासाठी मी इथे 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे। गाईचं तूप आहे हे। तुपामुळे पुरण सुद्धा छान शिजतं, मऊसूत होतं। शिवाय कुकरला शिट्टी आल्यानंतर ते पाणी बाहेर सुद्धा निघत नाही, म्हणजेच आपलं भांडे सुद्धा भरणार नाहीत। आता इथे 1 ग्लास डाळीसाठी मी 2 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, छान असं चाळून घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी मैदा सुद्धा वापरू शकता, पण मैदा हेल्दी नसतो आपल्या आरोग्यासाठी। या पिठामध्ये मी मीठ तर घातलं, पण हळद घालायला विसरले, तुम्ही नक्की घाला, मी नंतर ॲड केलेली आहे। बघा, डाळ शिजवताना जोपर्यंत डाळीला उकळी येत नाही तोपर्यंत झाकण लावायचं नाही। डाळीला उकळी आली की नंतर झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत पीठ मळून घेतलं। पीठ आपल्याला अगदी टाईट असं मळायचं आहे, पुरीच्या पिठासारखं। हो, अगदी खरं ऐकलंय तुम्ही, कारण आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत। या पीठ भिजवून घेतलं। पीठ एकदम टाईट आहे, त्यामध्ये मी पीठ बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि आपण या पिठाला अर्धा तास रेस्ट देणार आहोत, म्हणजे जास्त मळायची सुद्धा गरज पडणार नाही। पीठ मळेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होऊन कुकर गार झालेला आहे। आता आपण डाळ बघूया। बघा मैत्रिणींनो, 1 ग्लास डाळीसाठी आपण 1.5 ग्लास पाणी वापरलं आणि बघा यामध्ये डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे। पाणी सुद्धा वाचलेलं नाही आणि डाळ करपलेली सुद्धा नाही, एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे। मी तुम्हाला बोटाने स्मॅश सुद्धा करून दाखवते। तर बघा, अशा पद्धतीने आपली डाळ छान अशी शिजलेली आहे। तर आता तुम्हाला मी चमच्याने स्मॅश सुद्धा करून दाखवते। तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने मॅश करून घ्या आणि गूळ घालण्याआधी, गूळ असो किंवा साखर असो,
यामध्ये घालण्याआधीच डाळ आपण स्मॅश करून घ्यायची आहे, कारण याला गूळ वगैरे घातल्यानंतर डाळ छान आपली स्मॅश होत नाही आणि मग पोळ्या आपल्या फाटतात। तर बघा, आता मी इथे चाळणीचा वापर करून सगळं पुरण स्मॅश करून घेत आहे। तुमच्याकडे चाळणी नसेल तर पुरण यंत्र वापरू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता। बघा, आपलं पुरण छान असं वाटून झालेलं आहे। आता आपण पुरण त्याच कुकरमध्ये घालून घेऊया। तुम्हाला जर भांडे भरवायला आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊ शकता। मी त्याच कुकरचा वापर केलेला आहे। तर इथे वाटलेलं पुरण घेतलं आणि 1 ग्लास डाळ होती तर 1 ग्लास मी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी साखर सुद्धा घेऊ शकता। बघा, छान असं शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट लागतात मैत्रिणींनो पुरण आणि गूळ छान एकजीव व्हायला। मस्त असं शिजवून घ्यायचं मंद ते मध्यम आचेवर, अधूनमधून हलवत राहायचं। यामध्ये मी जायफळ, सुंठपूड आणि वेलची पूड घातली, पण व्हिडिओ शूट करायला विसरले। तुम्ही आवर्जून घाला, त्यामुळे छान अशी चव येते। आता आपण पुरण मऊसूत राहण्यासाठी इथे घालणार आहोत 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत आणि 2 मिनिटे शिजवून घेणार आहोत। छान असं मिक्स करायचं, 2 मिनिटे शिजवून घ्यायचं। पुरण शिजवताना पुरणामध्ये असा चमचा उभा राहिला की समजून जायचं आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि आता ते पोळी करण्यासाठी तयार आहे। या स्टेजवर गॅस बंद करायचा आणि भांडं बाजूला ठेवून द्यायचं पुरणाचं। आता आपण पीठ पाण्यामधून काढलेलं आहे, अर्धा तास झालेला आहे। मी हळद टाकायला विसरले होते म्हणून आता इथे हळद घालणार आहे। तुम्ही पीठ भिजवण्याआधीच हळद आणि मीठ आवर्जून घाला। तर बघा, आता आपण छान अशी कणिक मऊ करून घेऊयात। इथे पाणी घालायची सुद्धा गरज नाही, ते पाण्यातून काढलं आणि तसंच छान असं भिजवून घेतलं। त्यानंतर मी इथे 2 छोटे चमचे तेलाचा वापर केलेला आहे। बघा, गव्हाची कणिक कशी मऊसूत झालेली आहे। आता आपण पोळी तयार करून घेऊया। तर तेलपोळी करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मी इथे पोळपाटाची मदत घेतलेली आहे, पण लाटलेली नाही। मला भीती वाटत होती लाटताना जमते की नाही म्हणून। तर मी जेवढी कणिक तेवढाच पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे। पुरण आतमध्ये दाबत जायचं एका हाताने आणि एका हाताने बोटाच्या मदतीने कणिकेची पारी वर आणायची आणि छान असं पॅक करून झाल्यानंतर या गोळ्याचं नाक व्यवस्थित बंद करायचं, जेणेकरून आपण पोळी लाटताना किंवा थापताना पुरण बाहेर येणार नाही आणि आपली पोळी फाटणार नाही। एक्स्ट्राचं पीठ काढून घ्या किंवा तिथेच तुम्ही दाबून घेऊ शकता। तर अशा प्रकारे छान असा गोळा बंद झालेला आहे। मी पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे, तुम्ही याऐवजी बटर पेपरचा वापर करू शकता। तर पोळपाटाला छान तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यावर मी पोळी थापून घेत आहे। हो, अगदी खरं बघत आहात तुम्ही, मी पोळी थापून घेतलेली आहे, लाटलेली नाही। कारण माझं जे लाटणं आहे ना ते प्लेन नाही, त्याला रेषांची डिझाईन आहे, त्यामुळे म्हटलं पोळी छान येणार नाही म्हणून मी थापून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने छान थापून घ्यायची आहे पोळी। ही पोळीसुद्धा खूपच छान होते, मी पहिल्यांदाच केली पण सगळ्यांना आवडली आणि परफेक्ट झाली होती एकदम। मी थोड्या जाड केल्या होत्या कारण आम्हाला पुरण जास्त आवडतं पोळीमध्ये, त्यामुळे बघा किती पातळ आवरणाची आपली पोळी अशी तयार झालेली आहे। तवा गरम केला, त्यावर पोळी टाकून घेतलेली आहे पुरणाची आणि कडेने थोडंसं तूप सोडलेलं आहे। मी तूप आधीच वितळवून ठेवलेलं होतं, जेणेकरून आपल्याला पोळी शिजवायला सोपं जाईल। तिने मंद आचेवर पोळी भाजून घ्यायची आहे। मंद आचेवर भाजल्यामुळे छान खरपूस अशी पोळी भाजून होते आणि टम्म फुगते। तर तुम्हाला माहितीच आहे, मी विदर्भातली आहे आणि विदर्भात एवढ्या मोठ्या आकाराच्या अशा तेलपोळ्या करत नाहीत। आमच्याकडे हातावर पुरीच्या आकाराची पोळी केल्या जाते आणि ती हातावर सहज थापल्या जाते आणि अशी भरपूर पुरण भरलेली पोळी आमच्याकडे करतात। तर ही तेलपोळी मी पहिल्यांदाच केली होती, जमली की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि नवशिके असाल तर ही पद्धत नक्कीच ट्राय करा, एकदम परफेक्ट तुमची पुरणपोळी होईल। तर 1 मिनिटानंतर आपण पलटून घेऊया। मी उलटण्याचा वापर केलेला आहे, जे एक्सपर्ट असतात ते तर हातानेच पलटवून घेतात,
बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या पुरणपोळीला। त्यानंतर परत एकदा मी तूप सोडलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर। ही पोळी भाजून होईपर्यंत मी अलीकडे दुसरी पुरणाची पोळी सुद्धा छान अशी थापून घेतलेली आहे। तर बघा छान बबल्स आलेले आहेत आपल्या पोळीला। आता आपण पलटी करून घेऊया। आता आपली पुरणपोळी छान अशी फुलेल। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। तर बघा अशा प्रकारे आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। ह्या मी होळीला केल्या होत्या। आता गुढीपाडवा येणार आहे। गुढीपाडव्याला आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घरी पुरणपोळी बनतेच। तर या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब। तेच माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मस्त खा, स्वस्त राहा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मला फॉलो करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। आपला स्वयंपाक इथे तयार झालेला आहे संपूर्ण पुरणाचा। चला आता ताट वाढून घेऊया। तर इथे साधी चपाती आहे, उडद डाळीचे कटलेट आहेत, भजे आहेत, पुरणपोळी, भात, दह्याची कढी आणि पानवड्याची भाजी रेसिपी मी आधीच अपलोड केलेली